नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की अधिक मासातील सोमवती अमावस्येला 33 दिव्याचे दीपदान कसे करावे व हे दिवे कशाचे बनवायचे आणि शिवपुराणानुसार सोमवती अमावस्येला या ठिकाणी 5 ठिकाणी आपण ते दिवे प्रज्वलित करायचे आहे. चला तर मी याची संपूर्ण माहिती आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या येत आहे, तर 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान करा, कारण या अमावस्येला दीपदान करणे विशेष मानले जाते. घरातील 5 ठिकाणी दिवे लावल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन अनेक पापे नष्ट होतात, असे आपल्या शिवपुराणामध्ये म्हटले आहे. पण 33 दिवे कोणत्या पिठापासून बनवावे व ते कोणत्या 5 विशेष ठिकाणी ठेवावेत याची संपूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत. दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे. त्यातल्या त्यात या अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे. अधिक मासातील ते 33 कोटी देवतांचे वास्तव्य पृथ्वीवर असते असे मानले जाते. म्हणूनच या महिन्यात 33 संख्येला विशेष महत्त्व आहे. बघा, शुद्ध आणि वैद्य एकादशी पौर्णिमा हे तर दिवस होऊन गेले आहेत. राहिले आहेत तर सोमवती अमावस्या, शेवटच्या अमावस्या. ही अमावस्या प्रदोष काळात दीपदान करायचे आहे. दिवे कोठे लावायचे याबद्दल शास्त्रात काही मुख्य ठिकाण सांगितले आहेत. देवघर, आपल्या कुलदेवतासमोर किंवा विष्णू लक्ष्मीसमोर, तुळशीजवळ, अंगणात असलेल्या तुळशीपाशी दिवा लावणे अत्यंत शुभ आहे. नदीकाठी वाहत्या पाण्यात दीपदान केल्याने पितृदोष निवारण होते. मंदिर, शिवमंदिर, विष्णू मंदिर किंवा कोणत्याही सार्वजनिक मंदिरात दीपदान करावे. पिंपळाच्या झाडाखाली तिथं दीपदान केल्याने सर्व देवांचे आशीर्वाद मिळतात. 15 जूनच्या रोजी आलेली सोमवती अमावस्या, जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते, तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते. या सोमवती अमावस्याच्या दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. ही सोमवती अमावस्या अधिक महिन्याच्या सोमवारी येते, म्हणून तिला विशेष महत्त्व दिले जात आहे. आणि सोमवती अमावस्या ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी अमावस्या मानली जाते. तर अधिक महिना दर 3 वर्षांनी येतो, तेव्हा या अधिक महिन्यात येणारी अमावस्या शुद्ध ही दर 3 वर्षांनी तिथी सोमवती अमावस्या येते. या सोमवतीचा प्रारंभ 14 जूनला दुपारी 12:20 चालू होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8:24 होणार आहे. अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाणार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत खास असणार आहे, कारण यंदा अमावस्येला 3 वर्षांनी असा दुर्मिळ योगायोग आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अंदाजे 3 वर्षांनी येतो. अधिक मास भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित मानला जातो. तर अमावस्येला तिथीला पूर्वजांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी दानधर्म करण्यासाठी मानला जातो. ही अमावस्या सांगितल्याप्रमाणे सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. यंदा अधिक महिन्यामध्ये ही सोमवती अमावस्या येत असल्यामुळे तिचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान श्रीहरी विष्णू आणि पूर्वजांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. आणि भगवान शिव व देवी पार्वतीचे हे प्रदोष काळामध्ये पृथ्वी तलावावर सूक्ष्म स्वरूपात जागृत असल्यामुळे सोमवती अमावस्येला विशेष शिवपार्वतीची पूजा करतात. तसेच या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी सुद्धा उपवास करतात. आणि या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पूजा देखील केली जाते आणि त्याला प्रदक्षिणा सुद्धा घातल्या जातात. सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने अनेक पापांचे मोक्ष प्राप्त होतो. आध्यात्मिक पुराणानुसार धार्मिक दृष्टीने अधिक महिन्यातील समाप्ती आणि सोमवती अमावस्येला दीपदान केल्याने खूप मोठे धार्मिक महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून अधिक मासातील सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, पण या ठिकाणी दिवा नक्की लावा आणि हे दिवे लावल्याने संपूर्ण अधिक महिन्याचे फळ प्राप्त होते. म्हणून 33 कोटी देवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि घरातील अखंड लक्ष्मी नांदते. अमावस्येच्या दिवशी असा दिवा लावल्याने आपल्याला आयुष्यातील अंधार दूर होऊन आपल्या जीवनातील सर्व अडचणी, संकटे दूर होतात. तर हा दिवा तुम्ही सकाळी लावणार असाल तर 9:30च्या आत तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल, संध्याकाळी दिवा लावायचा असेल, तर हा दिवा तुम्ही देवघरात
लावायचा आहे. अमावस्येच्या दिवशी पिठाच्या दिव्याला दान करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एवढंच नाही तर हे दीपदान आपल्या घरात 5 ठिकाणी केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन अखंड लक्ष्मी घरामध्ये निवास करते. एवढंच नाही तर आपल्याला 33 कोटी देवी देवता आपल्याकडे आहेत. सगळ्यात आधी समजून घेऊया की 33 दिवे अमावस्येला का लावले. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे सांगितले आहे की 33 कोटी देवी देवता आपल्याकडे आहेत. सगळ्यात आधी समजून घेऊया की 33 दिवे अमावस्येला का लावतात. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की 33 कोटी देवांचे पूजन अधिक मासामध्ये स्वामी भगवान श्रीहरी विष्णू आहेत. सोमवती अमावस्या दिवशी असे दीपदान केल्याने अहंकार दूर केला जातो, प्रकाश सदैव घरामध्ये राहतो. अंधकार दूर करणे. दिवा हा ज्ञानाचा आणि तेजाचा प्रतीक असल्यामुळे दीपदानामुळे आयुष्यातील दुःख आणि अज्ञान दूर होऊन सुख समृद्धी येते. पुण्यप्राप्ती शास्त्रात म्हटले आहे की अधिक मासात जो मनुष्य दीपदान करतो त्याला मृत्यूनंतर यमलोकी यातना सोसावी लागत नाही. 33 या अंकाला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले असल्यामुळे कारण ते 33 दिवे म्हणजे 33 कोटी देवदेवतांचे प्रतीक मानले जातात. तर 33 दिवे म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आणि देवीच्या सात्विक लहरीचा सकारात्मकतेचा प्रकाश मानला जातो. तर हा उपाय करण्यासाठी प्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करायची आहे. आणि हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर स्वच्छ हातपाय धुवून त्यानंतर आपल्या देवांची हळदीची आणि केशराची पेस्ट बनवून सर्व देवी देवतांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक शुद्ध गाईचे तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि साक्षात देवापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रतिनिधित्व करतो. नंतर हा उपाय करायचा आहे. तर 15 तारखेला सोमवती अमावस्या असल्यामुळे हा उपाय आता 33 पिठाचे दिवे कसे करायचे आहे आणि त्या पिठामध्ये थोडासा गूळ किंवा तेलऐवजी तुम्ही तूप टाकलं तर अतिउत्तम. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि 5 किंवा 7 काळे मिरे एकदम बारीक करून पूड करायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकून व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. त्यानंतर त्या मळलेल्या कणकेपासून अगदी छोटे छोटे 33 दिवे तयार करून घ्यायचे आहेत. बघा मैत्रिणींनो, ते दिवे बनवत असताना सुद्धा मनामध्ये सकारात्मकता किंवा ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही शांत आवाजात कालभैरव अष्टक लक्ष्मी मंत्र लावून मोबाईलवर लावून सुद्धा ते दिवे बनवू शकता. आता दुहेरी कापसाची उभी लांब वात ठेवायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप किंवा तिळाचे तेल घालायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. यामध्ये काळी मिरी पुडे करून टाकलेली आहे. त्यामुळे काळी मिरी भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय असते. शिवलिंगावरती अष्टमी प्रदोष नाही वाहिली जाते. त्यानंतर तूप ही माता लक्ष्मी समर्पित आहे. काळे तीळ अमावस्या दिवशी भातावरती दिव्यामध्ये हे अर्पण केले जातात. यामुळे पितरांना सद्गती मिळते आणि भगवान शिवाचं म्हणजे देवी देवतांचं आश्वासन सुद्धा प्राप्त होते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिव्याचे पूजन आणि संकल्प कसा करायचा आहे. तर या दिवशी त्या उपायामध्ये फळ तुम्हाला प्राप्त होईल. दिवे घेतले आणि प्रज्वलित केले असे चालणार नाही. त्याची विधिवत पूजा करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी काय करायचं आहे, एका मोठ्या ताटामध्ये खाली केळीचे पान ठेवून त्यामध्ये व्यवस्थित दिवे ठेवायचे आहेत. हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहे आणि हे सगळं काही करत असताना देवाचे नामस्मरण करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता दिवे प्रज्वलित केल्यानंतर डोळे बंद करून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि 33 दिवे प्रज्वलित करून अशी प्रार्थना करायची आहे, म्हणजे संकल्प करायचा आहे. आणि हे दीपदान करण्यापूर्वी हात जोडून श्री विष्णूंचे भगवान पुरुषोत्तम ध्यान करायचे आहे आणि माझ्या हातून घडलेले पापाचे शालन होऊन मला अक्षय पुण्य मिळावे असा संकल्प करून दिव्याला गंध अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे. आणि यानंतर 33 दिवे प्रज्वलित केल्यानंतर शिवपुराणामध्ये असं सांगितले की 3 मार्ग सांगितले आहे जे तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचे आणि सोपे पडणार आहेत. पहिला मार्ग म्हणजे आपण या दिव्याचे दीपदान करत असताना आपल्या घरीच पाण्याच्या ठिकाणी करू शकता. वाहते नदीजवळ सुद्धा तुम्ही 33 दिवे प्रज्वलित करू शकता. तुमच्या घराजवळ वाहती नदी असेल तर तुमच्या घरात जे पाण्याचे माठ असेल त्या ठिकाणी तुम्ही दीपदान करू नक्की करा. आणि हे 33 दिवे आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करून एखाद्या गरज व्यक्तीला दान म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर त्यांच्याजवळ एक नारळ आणि
यथाशक्तीने दक्षिणा देऊनसुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. यामुळे सुद्धा अधिक पुण्यफळ प्राप्त होईल. किंवा जवळपास कुठे मंदिर असेल तिथेही जाऊन 33 दिवे प्रज्वलित करू शकता आणि तुळशीजवळ प्रज्वलित करू शकता. तर हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय आहे जो सोमवती अमावस्येला तुम्ही करायचा आहे. भगवान विष्णूचे केळीच्या झाडाखाली स्नान असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही हे दीपदान करू शकता. त्याचबरोबर अधिक महिन्यातील अमावस्येला दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला म्हणजे कोपऱ्यात एका तेलाचा दिवा नक्की लावा. तर हे आहेत सोमवती अमावस्येला 33 दिव्याचे दिवा कसा बनवायचा आणि त्याचे दीपदान कसे करायचे. तर तुम्ही या सोमवती अमावस्येला असे 33 दिव्याचे दीपदान नक्की करा. त्यामुळे तुम्हाला खूप सारे फायदेच होणार आहेत आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी सदैव टिकून राहून तुमच्या कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.